वेलकम स्टुडंट. तर पहा, आधीच्या लेक्चरला आपण मस्क्युलर टिश्यू शिकायला सुरुवात केली होती. मस्क्युलर टिश्यूचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिले आणि मस्क्युलर टिश्यू 3 प्रकारचे हे आपल्याला माहिती आहे. कुठले 3 प्रकार? तर त्याच्यामध्ये पहिला टाइप आपण कंप्लीट केला की ज्याला आपण स्मूथ मसल्स म्हणतो, की ज्या मसल्स कशा होत्या, इनव्हॉल्युंटरी होत्या. त्याच्यानंतर त्याचा दुसरा टाइप आपण अभ्यासला ज्याला आपण स्केलेटल मसल किंवा स्ट्रायटेड मसल असं म्हणत होतो. आणि स्ट्रायटेड मसल ह्या इनव्हॉल्युंटरी होत्या फंक्शनला. आणि ह्याच मस्क्युलर टिश्यूचा तिसरा टाइप आपल्याला स्टडी करायला सुरुवात करायची आहे. आणि मग मस्क्युलर टिश्यूचा तिसरा टाइप कुठला आहे तर तो आहे कार्डियक मसल. पहा, तिसरा टाइप मस्क्युलर टिश्यूचा ज्याला आपण म्हणतो कार्डियक मसल्स. आता ह्या ज्या कार्डियक मसल्स आहेत त्याचं लोकेशन आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. सो द कार्डियक मसल्स दे आर प्रेझेंट इन द मायोकार्डियम ऑफ हार्ट वॉल. लोकेशन ऑफ कार्डियक मसल इज लोकेशन मायोकार्डियम ऑफ हार्ट वॉल. आपलं जे हार्ट आहे, ह्युमन हार्ट जे ह्या ह्युमन हार्टचा वॉल म्हणजे भिंत थोडक्यात ती कशाने बनलेली आहे तर कार्डियक मसलने. आपला हार्टच कार्डियक मसलने बनलेला आहे, लक्षात घ्या. मग हे जे हार्ट वॉल आहे ह्या हार्ट वॉलचे 3 लेअर आहेत, इपिकार्डियम, मायोकार्डियम आणि एंडोकार्डियम. इपिकार्डियम म्हणजे बाहेरच असतो, मायोकार्डियम म्हणजे मधला आणि एंडोकार्डियम म्हणजे आतला. तर मधला जो लेअर आहे हार्ट वॉलचा ज्याला आपण मायोकार्डियम म्हणतो, ह्या मायोकार्डियम मध्ये कार्डियक मसल प्रेझेंट असतात. म्हणून लोकेशन आपण सांगितलं मायोकार्डियम ऑफ हार्ट वॉल. क्लिअर? हे झालं लोकेशन. आता लोकेशन झाल्यानंतर पुढचा पॉइंट आपण शिकत असतो तो त्याचं स्ट्रक्चर. मग पाहता आपण स्ट्रक्चर शिकायला सुरुवात करू. So this cardiac muscle fiber is an intermediate fiber because it shows some characters of both striated and non-striated muscle fiber. It is an intermediate muscle fiber. हा इंटरमिडिएट मसल फायबर आहे असं आपण म्हणतो. म्हणजे ह्याच्यामध्ये काही कॅरेक्टर जर तुम्ही पाहिले तर ते स्मूथ मसलचे आणि काही कॅरेक्टर जर पाहिले तर ते स्केलेटल मसलचे. मग धडणा हा स्मूथ मसल आहे, धडणा हा स्केलेटल मसल आहे. म्हणून ह्याला म्हटलं जातं दिस इज अ इंटरमिडिएट फायबर. नाव दिस मसल फायबर इज अ शॉर्ट अँड ब्रांच. सो दिस मसल फायबर is a short and a branch. आता डायग्राम कडे पहा. डायग्राम कडे तुम्हाला असं वाटत असेल की हा अखंड एक मसल फायबर आहे, पण तसं नाहीये. हा एक मसल फायबर आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे. मग सिंगल मसल फायबर जर तुम्ही पाहिला तर सिंगल मसल फायबर कसा आहे, शॉर्ट आहे, लहान आहे, पण तो कसा आहे, ब्रांच आहे. सो single muscle fiber of the cardiac muscle is a short and it is branch. Clear? Now the outermost covering of this muscle fiber is known as a sarcolemma. But the sarcolemma which is present in case of cardiac muscle that is not well developed, means it is ill developed. लक्षात येतं की सार्कोलेमा जो आहे तो सार्कोलेमा इज नॉट अ डिस्टिंक्ट वन. इट इज नॉट डिस्टिंक्ट. सो द सार्कोलेमा नॉट अ डिस्टिंक्ट म्हणजे काय तर पहा, ह्या मसल फायबर आहे म्हणल्यानंतर आउटर मोस्ट कव्हरिंगला आपण सार्कोलेमाच म्हणतोय. पण सार्कोलेमा हा फुल्ली डेव्हलप किंवा वेल डेव्हलप तुम्हाला दिसत नाही, तर तो इल डिफाईन असतो किंवा त्याला आपण नॉट डिस्टिंक्ट असा शब्द वापरतो.
पुढे पहा. बेसिकली these fibers contain the single nucleus. So suppose this is a single fiber and that single fiber contains centrally placed single nucleus. So that fiber is known as a uninucleated. The fiber is known as a uninucleated. But one fiber attached to the another fiber. So, as the fibers they are jointed to the neighboring fibers or neighboring cardiac muscles, they appear multinucleated. लक्षात येते का पहा. एक मसल फायबर कसा आहे युनिन्यूक्लिएटेड. एका मसल फायबर मध्ये एकच न्यूक्लियस आहे सेंट्रली प्लेस आहे. बट वन मसल फायबर इट इज जॉइंड विथ द neighboring muscle fiber, so it look multinucleated. एका मसल फायबरचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये एकच न्यूक्लियस आहे, पण पहिला मसल फायबर शेजारी असणाऱ्या दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला जोडलेला आहे आणि हा जोडलेला असल्यामुळं तो आपल्याला दिसताना कसा दिसतो मल्टीन्यूक्लिएट असा आपल्याला तो दिसतो. ना नेक्स्ट, these muscle fibers are jointed to each other by the transverse thickening of sarcolemma. Means this is the one muscle fiber and this is the another. Both these muscle fibers they are jointed to each other by the thickening of sarcolemma, transverse thickening. In that case or in this place there is a sarcolemma, but that sarcolemma become thick. Transverse sarcolemma is present. So both these muscle fibers they are jointed to each other by the transverse thickening of sarcolemma, which we know as a intercalated disc. Which we know as a intercalated disc. So what is intercalated disc? काय intercalated disc म्हणजे एक मसल फायबर दुसऱ्या मसल फायबरला जोडलाय. त्यांचं जे जॉइनिंग आहे तिथं सार्कोलेमाच आहे, पण हा सार्कोलेमा कसा आहे ट्रान्सव्हर्स आहे, आडवा आहे आणि तिथं सार्कोलेमा काय झालेला आहे थिक झालेला आहे. त्या पोर्शनला आपण काय म्हणतो इंटरकॅलेटेड डिस्क. अँड प्रेझेन्स ऑफ इंटरकॅलेटेड डिस्क इज अ युनिक फीचर ऑफ कार्डियक मसल. दॅट इज अ फीचर ऑफ कार्डियक मसल्स. मीन्स that intercalated disc they are present only in the cardiac muscle. Cardiac muscle मध्ये तुम्हाला intercalated disc ह्या दिसणार आहे. इथपर्यंत मी परत एकदा रिपीट करते, लक्षात येते का पहा. कार्डियक मसल शिकायला आपण सुरुवात केली. कार्डियक मसल कुठे प्रेझेंट आहे म्हणून सांगितलं तर हार्टचा जो वॉल आहे तुमचं जे हार्ट आहे त्याचा वॉल आहे 3 लेअरनी तयार झालाय. त्या 3 लेअर मधला लेअर आहे त्याला आपण मायोकार्डियम म्हणतो आणि ह्या मायोकार्डियम मध्ये कार्डियक मसल्स असतात. ठीक, हे झालं लोकेशन. स्ट्रक्चर सांगताना मी तुम्हाला सांगितलं की हा जो मसल फायबर आहे त्याला आपण इंटरमिडिएट मसल फायबर म्हणतो. का ते ह्याच्यामध्ये काही कॅरेक्टर स्मूथ मसल्सचे आहेत तर काही कॅरेक्टर ह्याच्यामध्ये स्केलेटल मसलचे आहेत, म्हणून ह्याला आपण इंटरमिडिएट मसल फायबर म्हणतो. सिंगल मसल फायबर जर तुम्ही अभ्यासला तर सिंगल मसल फायबर हा शॉर्ट आहे, लक्षात घ्या. सिंगल मसल फायबर हा कसा आहे शॉर्ट असणारा मसल फायबर आहे आणि तो ब्रांच आहे, त्याला काय आहे ब्रांचिंग आहे, फांदी असल्यासारखं आहे. सो इट इज अ सिंगल मसल फायबर इज अ शॉर्ट अँड इट इज ब्रांच. पुढचा पॉइंट मी सांगितला की आउटर मोस्ट कव्हरिंग जे आहे ह्या मसल फायबरचं, मसल आहे म्हणल्यानंतर त्याला आपण सार्कोलेमा म्हणतो. पण सार्कोलेमा जो आहे ह्या कार्डियक मसलचा तो नॉट डिस्टिंक्ट आहे, इल डेव्हलप आहे, इल डिफाईन आहे, जास्त तो तुम्हाला दिसत नाही असा तो सार्कोलेमा आहे. पुढचा पॉइंट मी सांगितला की एक मसल फायबर जर तुम्ही पाहिला हा एक हा एक हा एक हा एक असा एक एक, तर प्रत्येक मसल फायबर हा युनिन्यूक्लिएट आहे. म्हणजे प्रत्येक मसल फायबर मध्ये सिंगल सेंट्रली प्लेस असणारं न्यूक्लियस आहे. पण
दुसरा त्याच्या शेजारच्याला जोडतोय, तो त्याच्या शेजारी जोडतोय आणि हा एकमेकांना जोडत असल्यामुळं इट लुक मल्टी न्यूक्लिएट. त्यामुळे आपल्याला काय वाटतं, हा सिंगल मसल फायबर आहे आणि हा कसा आहे, मल्टी न्यूक्लिएट आहे असं आपल्याला वाटतं, पण तो मल्टी न्यूक्लिएट नसतो. पुढचा पॉइंट मी सांगितला की कार्डियक मसल फायबर्स हे एकमेकांना जोडलेले आहेत आणि जिथं जोडलेले आहेत तिथं सुद्धा सार्कोलेमाच प्रेझेंट आहे, आडवा असणारा ट्रान्सफर सार्कोलेमा आहे आणि ह्या रिजन मध्ये हा जो काही सार्कोलेमा आहे हा थिक झालाय, जाड झालाय आणि जॉइनिंग एक मसल फायबर दुसऱ्या मसल फायबरला कशाच्या साहाय्याने जोडला जातो, तर इंटरकॅनेटेड डिस्क. इंटरकॅनेटेड डिस्क म्हणजे वेगळं काहीच नाही. इंटरकॅनेटेड डिस्क म्हणजे दोन मसल फायबर जोडणारा थिक असणारा सार्कोलेमा म्हणजेच इंटरकॅनेटेड डिस्क. आणि इंटरकॅनेटेड डिस्क प्रेझेंट असणं हे कार्डियक मसलचं युनिक फीचर आहे. फक्त ते कार्डियक मसल मध्येच इंटरकॅनेटेड डिस्क प्रेझेंट असतात. ठीक आहे, हे झालं आतापर्यंत. आता पुढचा पॉइंट पहा. These junctions allow cardiac muscle to contract as a unit, so it helps in the quick transfer of stimulus. आता तुम्हाला माहित झालंय की दोन मसल फायबर इंटरकॅनेटेड डिस्क मुळे जोडलेले आहेत एकमेकांना आणि हे जोडलेले असल्यामुळं हे सिंगल युनिट म्हणून कॉन्ट्रॅक्ट होतात आणि सिंगल युनिट म्हणून कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं फास्टर कंडक्शन ऑफ और फास्टर ट्रान्सफर ऑफ स्टिम्युलस हे करू शकतात. कशामुळं, तर एक मसल फायबर दुसऱ्या मसल फायबरला इंटरकॅनेटेड डिस्क मुळे जोडलाय, मग हा अखंड एक म्हणून वर्क करतो. लक्षात घ्या, एक मसल फायबर म्हणून सिंगल युनिट म्हणून तो कॉन्ट्रॅक्ट होतो आणि तसं होत असल्यामुळं त्याला वेळ कमी लागतो आणि तो फास्टर रेटने स्टिम्युलस ही ट्रान्सफर करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट कुठला महत्वाचा पहा, की मी मगाचपासून तुम्हाला सांगते की हा इंटरमिडिएट फायबर आहे. इंटरमिडिएट फायबर आहे म्हणजे काय, तर हा कार्डियक मसल फायबर हा फंक्शनला इनव्हॉल्व्हंटरी आहे, बट इट कंटेन्स द स्ट्राइएशन्स, इट शोज द स्ट्राइएशन्स. हे कॅरेक्टर लक्षात घ्या. कार्डियक मसलचं फंक्शन कसं आहे, इनव्हॉल्व्हंटरी. इनव्हॉल्व्हंटरी मसल कुठली आहे, स्मूथ मसल. मग स्मूथ मसल मध्ये स्ट्राइएशन्स आहेत का, नाही. पण ह्या कार्डियक मसल फायबर मध्ये तुम्हाला काय दिसतंय, स्ट्राइएशन्स दिसतात. लक्षात आलं, द स्ट्राइएशन्स विच आर प्रेझेंट इन द कार्डियक मसल्स, दॅट स्ट्राइएशन्स आर व्हेरी व्हेरी फेंट बट दे आर प्रेझेंट. लक्षात आलं, पहिला मसल फायबर पहिला स्मूथ, तो इनव्हॉल्युंटरी आणि नॉन स्ट्रायटेड होता. दुसरा पहिला स्केलेटल, जो व्हॉल्युंटरी आणि स्ट्रायटेड होता. आता तिसरा मसल फायबर असा आपण अभ्यासतोय की जो इनव्हॉल्युंटरी आणि स्ट्रायटेड आहे. हालचाल मात्र त्याची अनैच्छिक आहे, पण त्याच्यामध्ये स्ट्रायेशन्स आहेत. अर्थात ही स्ट्रायेशन्स कशी आहेत, तर अतिशय फेंट असणारी आहे. म्हणून हे कॅरेक्टर कोणाचं झालं, हे कॅरेक्टर झालं स्केलेटल मसलचं आणि हे कॅरेक्टर कोणाचं झालं, स्मूथ मसलचं. म्हणून ह्याला आपण इंटरमिडिएट मसल फायबर असं म्हणतो. ठीक आहे. सम मॅमॅलियन कार्डियक मसल्स आर मॉडिफाईड. आता ह्युमन हार्ट बद्दलच बोलायचं म्हटलं तर ह्युमन हार्ट मध्ये जे काही कार्डियक मसल्स आहेत, so some mammalian character. In case of mammals, some cardiac muscle fibers are modified. they काय होतात, मॉडिफाईड होतात. आणि मॉडिफाईड म्हणजे कशासाठी मॉडिफाईड आहे, they are capable of generating the impulse on their own. आणि they are capable of generating the impulse on their own. ते स्वतःच इम्पल्स जनरेट करायचं काम करू. सगळ्या कार्डियक मसल करत नाही. तो लक्षात घ्या. काय होतंय की आपल्या मॅमॅलियन हार्ट मध्ये ज्या काही कार्डियक मसल्स आहेत त्यापैकी काही कार्डियक मसल्स, सम कार्डियक मसल्स इन द मॅमॅलियन हार्ट,
they are modified. For which purpose means they are capable of generating the impulse. त्या impulse generate करू शकतात. They are capable of generating impulse. त्या impulse तयार करायचं काम सुद्धा करू शकतात. आणि मग so such a type of mammalian heart is known as a myogenic. म्हणजे कसे पहा, ह्युमन हार्ट जर तुम्ही घेतलं तर ह्युमन हार्टला आपण मायोजेनिक म्हणतो. मायोजेनिक हार्ट म्हणजे काय हे लक्षात घ्या. मायोजेनिक हार्ट म्हणजे ह्या हार्ट मधल्या काही कार्डियक मसल स्वतः इम्पल्स जनरेट करतात. कॉन्ट्रॅक्शनची जी काही वेव्ह जनरेट करायची असते हार्टला, ते जनरेट करायचं काम हा स्वतः करतात. लक्षात घ्या. मग असं जे हार्ट असतं की ज्या हार्टवरती नर्वस कंट्रोल नसतो, नर्वस सिस्टीम कंट्रोल करू शकत नाही, अशा हार्टला म्हटलं जातं मायोजेनिक हार्ट. आणि आपलं हार्ट कसं आहे, आपलं मायोजेनिक हार्ट आहे. लक्षात घ्या, समजा एखाद्या व्यक्तीच्या ब्रेनची डेथ झाली, ब्रेन म्हणजे नर्वस टिश्यू, ब्रेन त्याचा पूर्ण डॅमेज झाला तरी सुद्धा त्या व्यक्तीचं हार्ट चालू शकतं. आणि ह्याचं एकमेव कारण काय, तर आपलं हार्ट मायोजेनिक आहे. दॅट इज नॉट अंडर कंट्रोल ऑफ नर्वस सिस्टीम. कारण त्याच्यातल्या सेल्स ह्या स्वतः इम्पल्स जनरेट करायचं काम करू शकतात. त्याला म्हणायचं मायोजेनिक हार्ट. बट इन सम ॲनिमल द न्यूरोजेनिक हार्ट इज प्रेझेंट. काही ॲनिमल मध्ये मात्र न्यूरोजेनिक हार्ट असतो. म्हणजे काय सांगा बरं. म्हणजे न्यूरोजेनिक म्हणजे त्यांचं हार्ट हे नर्वस सिस्टीम कंट्रोल करते. सो इन सच ॲनिमल द कार्डियक मसल्स दे नीड न्यूरल स्टिम्युलस टू इनिशिएट द कॉन्ट्रॅक्शन. मीन्स in case of these animal in which the neurogenic heart is present, in that animal the working of heart, that is the contraction of heart, is under control of the nervous system. मग इथे लक्षात ठेवा, दोन प्रकारची हार्ट आहेत. एक मायोजेनिक हार्ट आहे, एक न्यूरोजेनिक हार्ट आहे. मायोजेनिक हार्ट आपल्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि मायोजेनिक ह्या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला काय सांगितला. मायोजेनिक म्हणजे जे हार्ट स्वतःच काम करत आहे, ज्याच्यावरती नर्वस सिस्टीमचा, तुमच्या ब्रेनचा कंट्रोल नाही, त्याला म्हणायचं मायोजेनिक हार्ट. आणि काही ॲनिमल मध्ये न्यूरोजेनिक हार्ट असतं, कॉक्रोच मध्ये वगैरे. आणि न्यूरोजेनिक ह्या शब्दाचा अर्थ काय होतो मुलींनो, तर न्यूरोजेनिक म्हणजे त्या हार्टचं जे काही कॉन्ट्रॅक्शन असतं, आकुंचन असतं, दॅट इज अंडर कंट्रोल ऑफ अवर नर्वस सिस्टीम. त्या नर्वस सिस्टीमच्या कंट्रोल खाली जर ते असेल तर दॅट टाइप ऑफ हार्ट इज नोन ॲज अ न्यूरोजेनिक हार्ट. हे झालं स्ट्रक्चर बद्दल. आता शेवटचा पॉईंट ह्याच्यात आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे त्याचा फंक्शन. सो द फंक्शन. आता फंक्शन पहा काय, लोकेशन माहित झालं, स्ट्रक्चर माहित झालं. आता शेवटचा पॉईंट आपल्याला कुठला अभ्यासायचा आहे, त्याचं फंक्शन. आणि मग फंक्शन काय आहे ह्या हार्टचं. हार्ट काय काम करतं, तर दॅट cardiac muscles, it brings out contraction and relaxation of heart. So the cardiac muscles, they brings out the contraction and relaxation of heart and help in the circulation of blood. ह्या ज्या कार्डियक मसल्स आहेत त्या हार्टचं संथ आकुंचन आणि प्रसरण घडवून आणतात. आणि संथ आकुंचन आणि प्रसरण झाल्यामुळं तुमच्या हार्टमधून तुमच्या बॉडी ऑर्गन्सला ब्लड पोचवायचं काम ह्या कार्डियक मसल करतात. लक्षात येत आहे. दॅट इज अबाउट द कार्डियक मसल. मग पहा, कार्डियक मसलचं लोकेशन पाहिलं, कार्डियक मसलचं स्ट्रक्चर पाहिलं आणि कार्डियक मसलचं फंक्शन पाहिलं. ठीक आहे. मग आता इथं आपण मस्क्युलर टिश्यू अभ्यासून संपलेला आहे. स्मूथ मसल झाल्या, स्केलेटल मसल झाल्या आणि कार्डियक मसल झाल्या. नेक्स्ट लेक्चर जेव्हा असेल त्यावेळेला पुढचा टिश्यू मी शिकवायला सुरुवात करेन, त्याला पण म्हणतो नर्वस टिश्यू. ठीक आहे. तर हे एवढं होतं. हे एकदा दोनदा वाचा, अडचण असेल तर मला विचारा, ऐका एक दोनदा. ठीक आहे. तर आज आपण इथं थांबूया.